आज आपण ब्रह्मपुत्रा नदी प्रणालीबद्दल भूगोलातील विषयातील राज्यसेवा पूर्व परीक्षा कंबाईनच्या पूर्व परीक्षेला अत्यंत येणारा महत्त्वाचा प्रश्न असतो. मी कपिल लांडगे आज तुम्हाला भूगोल या विषयातील नदी प्रणालीमधील हिमालय नदी प्रणालीमधील ब्रह्मपुत्रा नदीबद्दल आज एक्सप्लेनेशन करतोय. तर नदी प्रणालीमध्ये तुम्हाला अभ्यास कसा करायचा आहे किंवा कव्हर कसं करायचं आहे, नदीचा होणारा उगम म्हणजे नदीचा उगम कुठे होतो, नदीची लांबी आणि नदीला मिळणाऱ्या डाव्या तीरावरून आणि उजव्या तीरावरून मिळणाऱ्या नद्या, लेफ्ट बँक ट्रिब्युटरीज आणि राईट बँक ट्रिब्युटरीज, नदी कुठे डिस्चार्ज होते आणि अत्यंत आणखी महत्त्वाचा प्रश्न म्हणजे नदीवरती येणारे डॅम्स, की त्या नदीवरती कुठल्या कुठल्या धरणं आहेत. अशा प्रकारे MPSC मध्ये प्रश्न फ्रेम केला असतो. भूगोलाचा अभ्यास करतेवेळी नेहमी मॅप नकाशे कव्हर करायचे, म्हणजे मॅप थ्रू जॉग्राफी केलं तर इट इज व्हेरी इझी आणि ते समजायला पण इझी पडतं. तर आधी ब्रह्मपुत्रा नदी प्रणाली, त्यामध्ये ब्रह्मपुत्रा नदी प्रणाली ही जगातील सर्वात मोठ्या नदी प्रणालीपैकी एक असलेली नदी आहे. तर 3 भारतामध्ये महत्त्वाच्या नद्या ज्यामध्ये हिमालय नद्या आहेत, त्यातील ब्रह्मपुत्रा नदी एक नदी प्रणाली आहे आणि ही जगातील मोठ्या नदी प्रणालीपैकी एक नदी प्रणाली आहे. तसं बघितलं जगातील सर्वात मोठी नदी लांबीच्या दृष्टीने नाईल आणि जर व्हॅल्यूम म्हणजे आकाराच्या दृष्टीने बघितलं तर ॲमेझॉन. भारतातील ब्रह्मपुत्रा नदी प्रणाली आणि भारतामध्ये सर्वात मोठी नदी प्रणाली म्हटलं तर गंगा नदी प्रणाली. तर जगातील सर्वात मोठ्या नद्यांपैकी एक आहे. या नदीचा उगम मानसरोवर सरोवराजवळील कैलास पर्वत रांगेतील चेमायुंगडू हिमनदीमध्ये होतो. नदीचा उगम कुठे होतो? हिमालयामध्ये. हिमालयामध्ये नदीचा उगम होत असल्यामुळे ही नदी बारमाही नदी असणार आहे. बारमाही नदी म्हणजे काय? ही रिव्हर 365 दिवस फ्लो करणार आहे. इट इज फ्लोविंग 365 डेज. चेमायुंगडुंग या हिमनदीमध्ये होतो, चेमायुंगडुंग या ग्लेशियरमध्ये होतो. तर आपण या मॅपमध्ये जर बघितलं, नकाशामध्ये बघितलं तर इथं ब्रह्मपुत्रा नदी आपल्याला दिसते ओरिजिन पॉइंट. तर हे आहे कैलास मानसरोवर रेंज, कैलास मानसरोवर रेंज आणि हे कुठं आहे? चेमायुंगडुंग ग्लेशियरवरती. चेमायुंगडुंग ग्लेशियर मधून ब्रह्मपुत्रा नदीचा उगम होतो, ओरिजिन होतो अशा प्रकारे, आणि अशा प्रकारे ती भारतामध्ये फ्लो करत असते. इथून ती पूर्वेकडे रेखांशाने सुमारे 1200 किलोमीटर अंतरावर दक्षिण तिबेटच्या कोरड्या आणि सपाट प्रदेशामध्ये वाहते, जिथे तिला सांगपो म्हणून ओळखले जाते. आणि याचा अर्थ शुद्धीकरण करणारी नदी. म्हणजे ब्रह्मपुत्रा नदीला तिबेटमध्ये, इथे तिबेटमध्ये काय म्हणतात? सांगपो. सांगपो, सांगपोचा अर्थ काय होतो? शुद्ध करणारी नदी, प्युरिफाईंग रिव्हर. आणि इथून जी नदी ब्रह्मपुत्रा नदी वाहते तर ती सर्वात आधी कुठल्या दिशेला वाहते? तर ती पूर्वेकडे वाहते, पूर्वेकडे वाहते. रँगो सांगपो ही तिबेटमधील या नदीची प्रमुख उजवी तीरावरील उपनदी आहे. रँगो सांगपो ही इथे असणारी ब्रह्मपुत्रा नदीची उजव्या तीरावरची नदी आहे, जी इथे ब्रह्मपुत्रामध्ये तिला तिबेटमध्ये मिळत असते. नामचा बर्वा 7755 मीटर जवळील मध्य हिमालयात एक खोल दरी खोदल्यानंतर ती 1 अंशात आणि गतिमान नदी म्हणून उदयास येते. आता इथेच बघा, जिथे ब्रह्मपुत्रा नदी भारतामध्ये एंटर करते, भारतामध्ये प्रवेश करते, तर चीन आणि भारताच्या मध्ये इथे नामचा बर्वा इथे एक माउंटेन रेंज आहे. या माउंटेन रेंज मधून ती भारतामध्ये दक्षिण टोकाला किंवा दक्षिण बाजूने अशा प्रकारे भारतामध्ये एंटर करते, भारतामध्ये प्रवेश करते. ही नदी सियांग किंवा दिहांग या नावाने टेकड्यांच्या पायथ्याशी उगम पावते. ती अरुणाचल प्रदेशातील सादिया या शहराच्या पश्चिमेला भारतामध्ये एंटर करते. आता या ब्रह्मपुत्रा नदीच्या अरुणाचल प्रदेशमधील नाव काय आहे? तर दिहांग. आता ज्या भागामध्ये ती आसाममध्ये एंटर करते ते आहे सादिया. सादियापासून तर इथे फक्त आसाममध्येच धुबरीपर्यंत ती एंटर करत असते, सादिया टू धुबरी. म्हणजे ब्रह्मपुत्रा नदी ही फक्त आसाममध्ये वाहते आणि आसाममध्ये कुठपासून कुठपर्यंत वाहते? सादिया टू धुबरी. नैऋत्येकडे वाहताना तिला तिच्या डाव्या काठाच्या मुख्य उपनद्या दिबांग किंवा सिगांग आणि लोहित मिळतात. त्यानंतर तिला ब्रह्मपुत्रा म्हणून ओळखले जाते. तर तिला लेफ्ट बँक ट्रिब्युटरीज, लेफ्ट बँक ट्रिब्युटरीज मध्ये डाव्या तीरावरून मिळणाऱ्या उपनद्या कुठल्या आहेत? दिबांग. दिबांगचं दुसरं नाव सियांग किंवा लोहित. आणि या तिच्या मुख्य उपनद्या आहेत.
ज्या कुणाला मिळणार आहेत, ब्रह्मपुत्रा नदीला मिळणार आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला तिच्या लेफ्ट बँक ट्रिब्युटरीज माहिती झाल्या, राईट बँक ट्रिब्युटरीज माहित होणार आहेत. ब्रह्मपुत्रेला आसाम खोऱ्यातून 750 किलोमीटर लांबीच्या प्रवासात अनेक उपनद्या मिळतात. ब्रह्मपुत्रा नदीची लांबी किती आहे? 750 किलोमीटर, ओनली 750 किलोमीटर. कारण ब्रह्मपुत्रा ही नदी फक्त आसाममध्येच तिचं नाव ब्रह्मपुत्रा आहे, म्हणून ब्रह्मपुत्रा नदीची जी लांबी असेल ती किती असेल? 750 किलोमीटर. तिच्या डाव्या काठावरील प्रमुख उपनद्या म्हणजे बुरही दिहिंग आणि धनसिरी. बुरही दिहिंग आणि धनसिरी या तिच्या डाव्या काठावरून मिळणाऱ्या उपनद्या आहेत, बुरही दिहिंग आणि धनसिरी. उजव्या काठावरील महत्वाच्या उपनद्या सुबनसिरी, कामेंग, मानस आणि संकोस या तिच्या राईट बँक ट्रिब्युटरीज आहेत. तिबेटमध्ये उगम पावणारी सुबनसिरी ही एक पूर्वज नदी आहे. पूर्वजचा अर्थ काय? अँटेसिडंट. अँटेसिडंट मध्ये ती खूप जुनी नदी आहे, खूप ओल्ड रिव्हर आहे. तर ब्रह्मपुत्रामध्ये आपण स्टार्टिंगला बघितलं ओरिजिन पॉइंट, कैलास मानसरोवर लेक, चेमायंगडोंग ग्लेशियर, आणि हिला चायनामध्ये यार्लुन झांगपो या नावाने ओळखलं जातं. ब्रह्मपुत्रा नदी चीनमध्ये यार्लुंग झांगपो या नावाने ओळखली जाते. तिथून ती भारतामध्ये या दक्षिण पॉइंटला ज्यावेळेला एंटर करते किंवा या ईशान्य पूर्व भारतामध्ये ज्या वेळेला ती दक्षिण या दिशामध्ये भारतामध्ये एंटर करते, तर त्यावेळेला इथं नामचा बरवा या माउंटेन रेंज म्हणून ती भारतामध्ये एंटर करत असते. दुबरी जवळ ब्रह्मपुत्रात बांगलादेशात प्रवेश करते आणि ती दक्षिणेकडे वाहते. तर सादिया हे एक प्लेस आहे. सादिया या प्लेस पासून तर या दुबरीपर्यंत ही नदी वाहत असते आणि दुबरी जवळ ती ब्रह्मपुत्रा बांगलादेशात प्रवेश करते आणि दक्षिणेकडे वाहते. आता इथे ज्यावेळेला ती बांगलादेशमध्ये एंटर करते तर बांगलादेशमध्ये ब्रह्मपुत्राचं नाव असतं जमुना. बांगलादेशमध्ये ब्रह्मपुत्रेला म्हणतात जमुना. आणि भारतामधून ही गंगा रिव्हर फ्लो करते. तर गंगा रिव्हर ज्या वेळेला सुद्धा बांगलादेशात एंटर करते त्यावेळेला तिला म्हणतात पद्मा. आणि पद्मा आणि जमुना या दोन्ही नद्यांचा जो संगम असतो, दोन्ही नद्यांचा एकत्रित प्रवाह असतो, त्याला म्हणतात मेघना. ही बांगलादेशमध्ये नदी असते. बांगलादेशात तिस्ता नदी तिच्या उजव्या काठावर तिला जोडते, जिथून तिला जमुना म्हणून ओळखले जाते. म्हणजे बांगलादेशमध्येच ब्रह्मपुत्रेला तिस्ता नदी ही भारतामधून जाऊन मिळेल आणि तिला जमुना या नावाने ओळखतात. ती शेवटी बंगालच्या उपसागरात येणाऱ्या पद्मा नदीत विलीन होते. तर पद्मा ती जसं तुम्ही मला तर सांगितलंय, गंगा नदी ज्या वेळेला बांगलादेशमध्ये जाते त्यावेळी त्याला पद्मा म्हणतात. ब्रह्मपुत्रेला पूर, जलवाहिनी बदलणे आणि काटाची धूप यासाठी प्रसिद्ध आहे. म्हणजे ब्रह्मपुत्रा नदीवरती खूप जास्त प्रमाणामध्ये पूर येत असतात, पुराचे प्रमाण जास्त आहे. पूर आल्यामुळे, जास्त प्रमाणामध्ये पूर आल्यामुळे तर काय होणार आहे, जमिनीची जास्तीत जास्त प्रमाणामध्ये धूप होते. जमिनीची धूप होणे म्हणजे काय, जो वरचा लेवर असतो, जो टॉपमोस्ट लेअर असतो तो निघून जातो. याचे कारण म्हणजे तिच्या बहुतेक उपनद्या मोठ्या आहेत आणि मोठ्या प्रमाणात गाळ आणतात. या नद्या काय आहेत, मोठ्या आहेत उपनद्या, आणि त्या आपल्यासोबत खूप जास्त गाळ आणतात. आणि त्याच्यामुळे या नद्यांनी आपल्या क्षेत्रामध्ये पाणलोट क्षेत्र तयार केलेले आहे. आणि पाणलोट क्षेत्रामध्ये काय असतो, तिथे जास्त प्रमाणामध्ये पाऊस पडत असतो. तर आणखी यामध्ये आपल्याला महत्वाची माहिती लक्षात ठेवायची आहे की म्हणजे गंगा आणि ब्रह्मपुत्रा, म्हणजे ब्रह्मपुत्रा आणि गंगा या दोन नद्यांच्या संगमामुळे किंवा ज्या बांगलादेश किंवा वेस्ट बेंगॉल, पश्चिम बंगालचा जो भाग आहे तिथे त्यांनी सुंदरबन त्रिभुज प्रदेश हा निर्माण केलेला आहे. तर त्रिभुज प्रदेश हा सुद्धा नदींच्या मुखाजवळ असतो. माउथ ऑफ द रिव्हर जवळ त्रिभुज प्रदेश आपल्याला आढळतो. तर सुंदरबन डेल्टा किंवा सुंदरबन त्रिभुज प्रदेश हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. या सुंदरबन डेल्टामध्ये आपल्याला रॉयल बेंगॉल टायगर्स आढळत असतात आणि इथं मँग्रोव्ह फॉरेस्ट म्हणजे खारफुटीची वने आढळतात. खारफुटीची वने आपल्याला या भागामध्ये आढळतात. जी मँग्रोव्ह फॉरेस्ट असतात किंवा खारफुटीची जी वने असतात ती आपल्याला जी जमिनीची धूप किंवा जे कोस्टल इरोजन असतं, की जे किनारपट्टीचे इरोजन किंवा किनारपट्टीची खूप जास्त प्रमाणामध्ये
समुद्राच्या लाटा आल्यामुळे जे इरोजन होत असते ते या फॉरेस्टमुळे, मॅंग्रोव्ह फॉरेस्टमुळे, खारफुटीच्या वनामुळे कमी होत असते. दुसरी गोष्ट, या नद्यांच्या भागामध्ये म्हणजे बांगलादेश किंवा पश्चिम बंगाल या भागामध्ये जिथं खारफुटीचे वन आहे, सुंदरबन हा जो भाग आहे खारफुटीच्या वनामध्ये आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये मासेमारी सुद्धा बघायला मिळते. तर अशा प्रकारे ब्रह्मपुत्रा नदी प्रणाली, या नदी प्रणालीचे सुद्धा काही इम्पॉर्टन्स आहे, कारण या नद्यांवरती ज्या जमिनी तयार झालेल्या असतात त्या सुपीक असतात, त्यामुळे या नद्यांच्या काठावरती काही प्रमाणामध्ये शेती सुद्धा केली जाते. तर आजच्या घडीला आपण इथं बघूया की ब्रह्मपुत्रा नदी प्रणाली लेंथ 750 किलोमीटर आहे, फक्त आसाममध्ये वाहते. तिच्या डाव्या तीरावरील उपनद्या बघितल्या, उजव्या तीरावरील उपनद्या बघितल्या. चायनामध्ये त्या नदीला एक वेगळं नाव असते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही इंटरनॅशनल रिव्हर आहे, आंतरराष्ट्रीय नदी आहे. त्याच्यामुळे चायनामध्ये तिचं वेगळं नाव आहे, चायनामध्ये तिला यारलुंग जांगबो म्हणतात, तिबेटमध्ये तिला सांगपो म्हणतात, सांगपो म्हणजे शुद्ध करणारी नदी. इथे अरुणाचल प्रदेशमध्ये तिला दिहांग म्हणतात, आसाममध्ये फक्त तिला ब्रह्मपुत्रा म्हणतात. आणि हीच ब्रह्मपुत्रा नदी ज्यावेळेला बांगलादेशमध्ये जाते त्यावेळेला तिला जमुना या नावाने ओळखले जाते. आणि पद्मा आणि जमुना, पद्मा म्हणजे जी गंगा बांगलादेशमध्ये येते, पद्मा आणि जमुनाचा संगम झाल्यावरती तिला काय म्हणतात, मेघना म्हणतात. तर अशा प्रकारे एमपीएससी राज्यसेवा, एमपीएससी कंबाईन एक्झामिनेशनमध्ये डायरेक्टली प्रश्न येत असतो आणि या प्रकारे इथे आपण तो पूर्ण कव्हर केलेला आहे. तर ही जी नदी आहे ही हिमालयन नदी आहे, म्हणजे हिचा जो उगम होतो हिमालयामध्ये होतो आणि हिमालयामध्ये उगम झाल्यामुळे ही 12माही नदी आहे. 365 डेज ही नदी काय करत असते, फ्लो करत असते, वाहत असते. तर अशा प्रकारे ही पूर्णपणे आपण बांगलादेशात किंवा भारतात किंवा चायनामध्ये असणारी आंतरराष्ट्रीय रिव्हर किंवा या 3 देशांमधूनही जाणारी आंतरराष्ट्रीय रिव्हर म्हणजे ब्रह्मपुत्रा रिव्हर आपण इथं कव्हर केलेला आहे. ओके.